मित्रांनो, 30 एप्रिल या परीक्षेची तुम्ही सगळेजण जे आतुरतेने वाट बघत होत्या, ही परीक्षा आता अगदी येऊन ठेपलेली आहे. माझा पहिला प्रश्न तुम्हा सगळ्यांना हा आहे की तुम्हाला राग येतो का? आता राग येतो का हे विचारण्याचं कारण याच्या पाठीमागचं असं होतं की आपल्यावरती खूप साऱ्या लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे काय अट्टहास करत होतो आतापर्यंत, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जो केलेला अभ्यास आहे, तर या अभ्यासाच्या माध्यमातून तुम्ही 30 एप्रिल रोजी जे 1 तास मिळतोय आपल्याला 11 ते 12 या वेळेचा, तर या वेळेमध्ये किंवा या 1 तासामध्ये आपण आपलं भविष्य, आपण आपलं सक्सेस त्या OMR सीटमध्ये बंद करतोय. आणि राग आल्यानंतरच आपण त्या OMR सीटमध्ये चांगल्या पद्धतीनं ॲन्सर्स देणार आहोत. त्याच पद्धतीनं स्वतःला असं फील होतं की नाही, मी यावर्षी करूनच दाखवणार आहे, यावर्षी तो पेपर 100% सोडवणार आहे, यावर्षी तो पेपर 100% तोडणारच आहे आणि यावर्षीचा पेपर हा माझ्यासाठीच असणार आहे, त्याचा फायदा हा मीच घेणार आहे. आणि म्हणून म्हटलं होतं तुम्हाला राग येतो का? आता राग येतो का याच्या पाठीमागचं कारण पण मी वेगळं सांगणार होतो तुम्हाला की वर्ष आहे ऑक्टोबर 1689. छत्रपती संभाजीराजे या स्वराज्याचे दुसरे संस्थापक, दुसरे छत्रपती यांना जेव्हा कोल्हापूर या ठिकाणी त्यांच्याबरोबर असणारे कवी कलश या दोघांनाही जेव्हा पकडलं आणि औरंगजेबाने पकडल्यानंतर त्यांना आदेश दिला की तुम्ही नॉनस्टॉप वडू तुळापूर इथपर्यंत तुम्ही नॉनस्टॉप छत्रपतींना घेऊन आले पाहिजे. कारण तुम्ही जर मध्ये काही मिनिटांसाठी जरी थांबले तर छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये असे 2 वाघ आहेत की ज्यांना औरंगजेब स्वतः सैतान म्हणत होता. त्या पहिल्या सैतानाचं नाव आहे संताजी घोरपडे आणि औरंगजेबाच्या भाषेमध्ये दुसरे संताजी कोण येतात तर धनाजी. अर्थात धनाजी आणि संताजी यांची एवढी दहशत होती की त्यांचं नाव जरी घेतलं तर मुकर्रब खानांपासून हिम्मत खानांपर्यंत आणि स्वतः बादशहापर्यंत त्यांच्या अगदी अंगाचा थरकाप उडत होता. गोष्ट आहे संताजी घोरपडे आणि वर्ष आहे ऑक्टोबर 1689. त्या संताजी घोरपडे यांचे वडील जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना ह्या औरंगजेबाची फौज कोल्हापूरमधून इकडं वडू बुद्रुक तुळापूरपर्यंत घेऊन येत होती, तर त्या दरम्यान संताजी घोरपडे यांच्या वडिलांनी संभाजीराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता या औरंगजेबाच्या सैन्याकडून त्यांना मारलं गेलं. अर्थात त्यांचा तिथं ते मारले गेले आणि मारले गेल्यानंतर आपल्या वडिलांचा मृत्यू आणि त्याचबरोबर या स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांना पकडल्याचा राग हा संताजींच्या मनामध्ये खूप प्रचंड होता. आणि या तारखेला आणि या महिन्यामध्ये 1689 मध्ये या मुकर्रब खानाचा आपण बदला घेतला पाहिजे आणि त्याला मारला पाहिजे. तो पण सरळ आणि साधा सोपा नाही. तर जशा पद्धतीनं संभाजीराजांना त्यांनी पळवून घेऊन गेले तशाच पद्धतीने यांना सुद्धा पळवून मारलं पाहिजे. आणि म्हणून कोल्हापूरमध्ये वेढा देऊन बसलेल्या या मुकर्रब खानावरती अटॅक केला छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि जेव्हा ते सैन्य त्यांच्यावरती अटॅक करून घेतलं तर त्यावेळी अटॅक थोड्या वेळात झाला आणि त्याच्यानंतर बाजूच्या जंगलाच्या दिशेने संताजी घोरपडेंचं सैन्य पळू लागलं. मुकर्रब खान खूप हुशार होता आणि त्याला असा आविर्भाव झाला की हे मराठे पळून चालले. आणि जंगलामध्ये बराच कालावधी पुढे गेल्यानंतर जिथं मराठ्यांचं सैन्य थांबलं त्यावेळी मुकर्रब खानाच्या बत्त्यागुल झाल्या की हा संताजीचा डाव होता. आणि संताजी घोरपडेंचं सैन्य हे प्रत्येक झाडाच्या पाठीमागे जे लपलं होतं तर त्या प्रत्येक सैन्याचा घाव हा मुकर्रब खानाच्या सैन्यावरती पडत होता. आणि मग तिथं मुकर्रब खानाची खूप मोठी मानहानी झाली आणि कोल्हापूरपर्यंत पळत जात असताना त्यांना बऱ्याच वेळा या संताजी घोरपडेंनी पळवून मारलं होतं. आणि जेव्हा त्यांना मारलं गेलं तर त्यावेळी हा राग त्यांचा शांत झाला होता. तो राग 2 गोष्टींचा होता. तो राग कोणता होता तर आतापर्यंत आपल्यावरती दाखवलेला अविश्वास आणि त्याच्यानंतर आतापर्यंत आपल्या क्षमतेवरती ठेवलेला अविश्वास आणि आपल्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह ज्यांनी तयार केलं होतं, तर या क्षमतेला आपण प्रत्यक्षात उतरवण्याची तारीख आलेली आहे, ती म्हणजे 30 एप्रिलची तारीख आहे. आणि तुम्ही सगळेजण मला माहिती आहे की हा पेपर तोडून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच हे परीक्षेला जाता या लेक्चरमध्ये हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये मी सचिन गुळिक तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. परीक्षेला जाता यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी करायच्या नाहीत आणि त्याचबरोबर स्वतःला कसं स्टेबल राहायचं आहे. म्हणजेच आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे आणि बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच जेव्हा लाल बहादूर शास्त्री जपानच्या दौऱ्यावरती गेले होते तर जपानला विचारलं तुमच्यावरती अणुबॉम्ब पडलेला 1945 मध्ये अमेरिकेनं आणि 6 आणि 9 ऑगस्ट रोजी अणुबॉम्ब टाकला, तरी सुद्धा तुम्ही एवढ्या 10 ते 20 वर्षामध्ये एवढी प्रगती कशी काय करून दिली. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जे बाहेर काढून दिलं ते आम्ही ॲक्सेप्ट केलं, ते बुद्ध होते. आणि बुद्धांची शांतताप्रिय जो
मंत्र होता तर तो त्यांनी घेतलेला होता. आणि म्हणूनच युद्धापूर्वीची शांतता पाहिजे असेल तर तुम्हाला अगदी ही सगळी तत्वज्ञान, ही सगळी फिलॉसॉफी आत्मसात करावी लागणार आहे, बरोबर. आणि म्हणूनच इंदिरा गांधी आणि त्याचबरोबर अनेक प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, कारण हे बुद्ध हे शांततेचं प्रतीक होते. आम्हाला वर्धमान महावीर पाहिजे आहेत, कारण का तर त्यांनी शांततेचं प्रतीक होते. आणि म्हणूनच आम्हाला शांततेच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रदर्शन करता येऊ शकतं. ठीक आहे, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं. परीक्षेला जाता जाता आपण काही महत्त्वाच्या टिप्स इथं सांगणार आहोत. त्याचबरोबर जो अनुभव आहे आतापर्यंत परीक्षा देत असतानाचा जो अनुभव आहे, तर या अनुभवाची सिदोरी ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. ठीक आहे, परत एकदा सुरुवात करतोय. स्वागत करून तुम्हा सर्वांचं की आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? पहिले आहेत आपले विकनेसेस शोधा. विकनेसेस शोधा म्हणजेच काय, तर सब्जेक्ट कोणकोणते आहेत आणि ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला विकनेस कोणकोणते आहेत, की कोणता सब्जेक्ट वीक आहे आणि कोणती गोष्ट केल्यानंतर आपण कमजोर होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजेच विकनेस शोधायच्या आहेत. तर पहिली गोष्ट आहे सब्जेक्ट. कोणता विषय आपल्याला खूपच खराब जातोय, तर या विषयावरती किती वेळ घालवायचा आहे आणि त्याचबरोबर त्या विषयाला किती महत्त्व द्यायचं आहे, तर हे विकनेसेस मध्ये आपल्याला शोधायचे. दुसरी गोष्ट, आपला स्वभाव जो आहे हा खूप मॅटर करतो. आणि आपला स्वभाव की काय केल्यानंतर आपण डिस्टर्ब होऊ शकतो या 2 दिवसामध्ये, तर हे सगळी गोष्ट खूप मॅटर करते. आणि म्हणूनच हा विकनेस आपला शोधायचा आहे. दुसरी गोष्ट, अशा काही व्यक्ती असतात की ह्या व्यक्ती आपले विकनेस होऊ शकतात. मग काही लोकांसाठी आपला पती असू शकतो, काही लोकांसाठी पत्नी असू शकते, काही लोकांसाठी आपला बॉयफ्रेंड, काही लोकांसाठी आपली गर्लफ्रेंड, काही लोकांसाठी असे वेगळे पर्सन, यांचं नाव बघितलं आणि यांचा नंबर जरी बघितला आणि त्यांचा चेहरा जरी बघितला तरी आपल्याला खूप वीक होतं. आणि त्याचबरोबर हे जे सगळे फॅक्टर्स आहेत, तर या सगळ्यांना अवॉइड करायला शिकायचे, ते आपले विकनेसेस आहेत. आणि हे तुम्हाला शोधायचे या परीक्षेच्या कालावधीमध्ये. कारण का, तर आपल्याला डिस्टर्ब आणि डिस्ट्रॅक्शन्स करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे फॅक्टर्स काम करतात. आणि हे सतत आपल्यावरती वॉच ठेवतात लाईक ड्रोन. आणि हे वॉच ठेवूनच आपल्याला काय करतात, तर खूप सारे डिस्ट्रॅक्शन्स आणतात आपल्या लाईफमध्ये. आणि 30 एप्रिलसाठी आपल्याला हे सगळे आपले स्पीड ब्रेकर होणार आहेत. म्हणून या स्पीड ब्रेकरला पहिल्यांदा बाजूला करा. ह्या 2 दिवसामध्ये टोटल बाकी सगळंच काम स्किप करून द्या. बाकी सगळेच हे पर्सन स्किप करून द्या. जर तुम्हाला एनर्जी मिळणार असेल, एनर्जीचा सोर्स बनवा या लोकांना. जर हे विकनेसेस असतील तर यांना कन्वर्ट करू शकता तुम्ही एनर्जीचा सोर्स मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आपण खूप महत्त्वाचे याच्याकडे फॅक्टरकडे जातोय, तो आहे टाइम मॅनेजमेंट. आता वेळेचं नियोजन आपल्याला कसं करायचं हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला टोटल किती वेळ मिळणार आहे, 60 मिनिट मिळणार आहे टोटल. म्हणजेच काय, तर 1 तास मिळणार आहे. आणि 1 तासामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. मी पुढेही सांगणार आहे. आणि हे 100 क्वेश्चन सोडवत असताना आपल्याकडे वेळ किती मिळतो, तर 35 ते 40 सेकंद पर क्वेश्चन्स मिळत असतो. आणि 35 ते 40 सेकंदामध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करायचे, जे तुम्ही आतापर्यंत अनेक महिने केलेले आहेत, बरोबर. आणि अनेक महिने केलेले हे 100 क्वेश्चन्स आपल्याला 1 तासामध्ये सोडवायचे. म्हणजेच काय, 35 ते 40 सेकंद. ऍक्च्युली याच्यापेक्षाही कमी टाइम मिळून जातो. कारण का, तर 5 ते 10 मिनिट, 5 ते 7 मिनिट आपले साईन करणे असेल किंवा क्वेश्चन पेपर असेल किंवा ते फाडणे असेल तर याच्यामध्ये निघून जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जर कन्सिडर केल्या तर आपल्याकडे वेळ किती मिळतो, तर 30 ते 35 सेकंदाचा, परंतु आपण 40 सेकंदापर्यंत कन्सिडर करूया. तर एवढ्या वेळेमध्ये तुम्हाला हे टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित जमलं पाहिजे. त्याच्या अगोदर तुम्ही जे काय वाचत आलेले आहात तर हेच कंटिन्यू करा, नवीन सोर्सेस वाचू नका. कारण का, तर आपल्या टाइम मॅनेजमेंटमध्ये बसणार नाही. आणि तुमचं जर टाइम कोलॅप्स झालं, हे मॅनेजमेंट जर कोलॅप्स झालं तर तुमचा 30 एप्रिलच्या 11 ते 12 वरती खूप मोठा इफेक्ट पडणार आहे. त्याच्यामुळे या टाइम मॅनेजमेंट वरती लक्ष ठेवायचं सुरुवातीचं. आणि ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं तर तो विनर बनतो. आणि हा विनर जर आपल्याला बनायचं असेल तर आपल्याला हे वेळेचं नियोजन हे खूप परफेक्ट केलं पाहिजे. आणि ते आतापासूनच बनावा. स्वतःला जोपर्यंत तुम्ही विजेता घोषित करत नाही तोपर्यंत तुम्ही विजेता होऊ शकत नाही. म्हणून टाइम मॅनेजमेंटमध्ये मी परफेक्ट बसणार आहे आणि मी करणारच आहे हे स्वतःला नेहमी सांगत चला. ठीक आहे, त्यानंतर पुढील आहे नॉलेज आहे, लॉजिक आहे आणि ट्रिक्स आहेत. तर उद्याच्या पेपरमध्ये म्हणजे 30 एप्रिलला होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला तिन्ही गोष्टी वापरायच्या आहेत. तर नॉलेज आतापर्यंत तुम्ही वाचलेलं आहे, तुम्ही ऑलरेडी जे रीड केलेलं आहे, तर त्याला नॉलेज बेस्ड पेपर म्हणू आपण. आणि नॉलेज बेस्ड पेपरचं पर्सेंटेज किती असतं, साधारणतः हे 40 ते 50% हे नॉलेज बेस्ड पेपर असतो. कधीही लक्षात ठेवा, लॉजिक बेस्ड पेपर हा तुम्हाला 30% पर्यंत घेऊन जाता येतं. आणि बाकीचे राहिलेले 30% असतात तर हे साधारणतः ट्रिक्सवरती सोडवता येऊ शकतात. परंतु ह्या 30% मध्ये तुम्हाला खूप कमी करता येऊ शकतं पर्सेंटेज. कारण प्रत्येक ठिकाणी तुमची ट्रिक्स लागेलच असं काहीही नाही. त्याच्यामुळे ह्या ट्रिकवरती खूप भरोसा ठेवू नका. परंतु तर तुम्ही त्यामध्ये माहीर असाल, तुम्ही जर परफेक्ट असाल, प्रत्येकाचा IQ, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी, प्रत्येकाचं मॅनेजमेंट हे टोटली वेगळं असू शकतं. आणि मी ते असंच गृहीत धरून तुम्हाला इथं शेअर करतोय की लॉजिक आणि ट्रिक्स याचं पर्सेंटेज कमी असू शकतं आणि हे पर्सेंटेज तुमचं वाढवू शकतं. परंतु इथं जर प्लस केलं तर हे पर्सेंटेज तुम्हाला नॉलेज बेसवरती 60
ते 70% पर्यंत घेऊन जायचं आहे, बाकीचं 15-15 इथं डिवाइड करून जा. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच पाहिजे असं नाही, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरी नाही आलं तर काही प्रश्नांना आपण लॉजिक लावू शकतो, काही प्रश्नांसाठी आपण ट्रिक्स लावू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हे येऊ शकत नाही. उदाहरणार्थ सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केली? तर महात्मा फुले आहेत, बाबा पद्मनजी येतात, दादोबा तरखडकर येतात आणि छत्रपती शाहू महाराज येतात. तर तुम्हाला जर उत्तर याचं कन्फर्म माहित जर नसेल तर सत्यशोधक समाज हा कोणाच्या कालावधीमध्ये झाला होता, तर याचं लॉजिक तरी लावू शकता. अर्थातच सांगायचा उद्देश काय होता, तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नॉलेज बेसवरती येतं असं नाही, प्रत्येक प्रश्नाला ट्रिक्स लागेल असं नाही, पण तो लॉजिक मात्र लागू शकतं. आणि मला असं वाटतं लॉजिक बेसवरती बऱ्यापैकी क्वेश्चन सोडवू शकतो, कारण इथं नॉलेज बेसवरती तुमचे 100% क्वेश्चन जातात, परंतु लॉजिक बेसवरती क्वेश्चन जे सोडवले जातात तर तिथं आपलं दिल और दिमाग ह्या दोन्हीचा खूप मोठा खेळ असतो. आणि जेव्हा हे दोन्ही गेम एखादा प्ले करतात ना, तर त्यावेळी आपण मात्र कुठं शिफ्ट होतो, तर लॉजिक आणि ट्रिक्स या दोन्हीवरती शिफ्ट होतो. त्याच्यामुळे कधी ब्रेनचा, कधी हृदयाचं पण ऐका, कधी डोक्याचं पण ऐका ब्रेनचं. आणि याच्यामध्ये लॉजिक जे आहे तर हे ब्रेन बेसिसवरती काम करतं आणि त्याचबरोबर ट्रिक्स असतात ते हार्ट बेसिसवरती काम करतात. म्हणून या दोघांचा समन्वय साधा, म्हणजेच लॉजिक, नॉलेज, लॉजिक आणि ट्रिक्स या तिन्ही गोष्टींचा समन्वय जर साधला तर 30 एप्रिलचा पेपर तुम्ही फाडू शकता. विशेष जे वाचून झालेले त्यावरती भर द्या. जे वाचून झालेलं आहे या 2 दिवसामध्ये काय करतो आपण, तर नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्र जे असतात हे नवीन काहीतरी कन्सेप्ट घेऊन येतात, अरे हे वाचलं का, हे तुला माहिती आहे का, असं फंद्यात पडू नका. कारण का, तर हे आपल्याला डिमोटिवेट करत असतात, आपल्याला जज करतात की याला येतच नाही. अर्थातच त्यानं जज जरी नाही केलं तर आपण स्वतःला जज करतो की अरे हे मी वाचलंच नाही अजून. लक्षात ठेवा, म्हणजे उदाहरणार्थ सत्यशोधक समाज किंवा सत्यशोधक सभा हे नाव कोणी दिलं, तर हे जर आपण आतापर्यंत वाचलं नसेल आणि कोणीतरी विचारतंय आणि तो त्याचं ज्ञान पागळतोय, तर अशा वेळी आपण काय करतो, स्वतःला डिमोटिवेट करून घेतो. म्हणून या सगळ्या गोष्टी अवॉइड करा, विनाकारणच्या चर्चा टाळा. आणि किती जरी जवळचा मित्र असेल, मैत्रीण असेल किंवा घरचे असतील तर यांच्याबरोबर अभ्यासाची चर्चा टाळून द्या, कारण हे तुम्हाला परीक्षेमध्ये खावली घेऊन येतील. त्याच्यामुळं काय करायचं, जे वाचून झालेलं आहे ऑलरेडी तर त्याच्यावरतीच भर द्या, नवीन काहीच वाचण्याचा प्रयत्न करू नका. भलेही ते खूप इम्पॉर्टंट मटेरियल जरी असलं तर आतापर्यंत जो साचा तुमचा पूर्ण कंप्लीट झालेला आहे त्या साच्यामध्येच तुम्ही राहायचं आहे. अदरवाईज परीक्षेच्या ऐन कालावधीमध्ये पुस्तक घेऊन बसतात काही नमुने, तर हे त्यांचा फॉर्म्युला आहे. परंतु असा फॉर्म्युला सांगतो, युनिव्हर्सल फॉर्म्युला काय आहे, तर जे आहे ते ऑलरेडी वाचलेले ते वाचत चला आणि परीक्षेच्या काही तास अगोदर स्वतःला रिलॅक्स करा, कारण हे सगळं ब्रेन आहे, आर्टिफिशियल मशीन आहे. आणि तुम्ही जर याला मशीन बनवण्याचा प्रयत्न केला तर हे आउट ऑफ जाताना हे काम करायचं सोडून देतं, बंद करतं. आणि काम करायचं जेव्हा बंद करतं तर त्यावेळी हा सगळा पेपर तुम्हाला ब्लँक मध्ये निघून जाईल. आणि ब्लँक जर पेपर झाला तर मग सिलेमिस्टिक्स वाढतील, सिलेमिस्टिक्स झाल्या तर सगळा पेपर टोटली खराब होऊन जाईल. म्हणून तुमचा रिझल्ट निगेटिव्ह येऊ शकतो, इथपर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून काय करायचं, जे वाचलेलं आहे त्याच्यावरतीच तंतोतंत भर द्यायला सुरुवात करा. त्याच्यानंतर फॅक्च्युअल डाटावरती भर द्या. आतापर्यंत तुम्ही जो भर दिलेला आहे तो फॅक्च्युअल डाटा. आता ऍक्च्युअली ही जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम जे आहे हे क्लास 1च्या पोस्ट आहेत. क्लास 1च्या पोस्टमध्ये रिटर्न असायला पाहिजे आणि ही रिटर्न मेन्समध्ये असते, राज्यसेवामध्ये पण करणारे 2025 पासून. परंतु आता फॅक्च्युअल डाटा म्हणजेच काय, तर हे सगळे क्लेरिकल टाईप जॉब आहेत, क्लास 2 आणि क्लास 3. मग याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स कसे विचारले जातात, तर लॉजिक बेस विचारले जातात, परंतु खूप मोठे स्टेटमेंट्स विचारले जात नाहीत, लाईक UPSC, ठीक आहे, किंवा MPSC मध्ये सुद्धा स्टेटमेंट्स अशा मोठ्या प्रमाणामध्ये विचारले जात नाहीत. परंतु फॅक्च्युअल डाटा जो आहे तर याच्यामध्ये फॅक्च्युअल डाटाचे क्वेश्चन्स किती असतात, तर साधारणतः 60% फॅक्च्युअल डाटाचे क्वेश्चन्स असतात. आणि म्हणून हा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला पास करून देतो. पास कसं व्हायचं आहे याची ट्रिक शेवटी सांगणारच आहे मी. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेक्चर हे तुमच्या उपयोगाचे लेक्चर इथपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर हे फॅक्च्युअल बेस क्वेश्चन्स किती असतात, 60+ असतात. आणि ह्या 60+ मध्ये तुमचा रिझल्ट 100% शुअर असतो. भले तुमचे मोठे क्वेश्चन्स तुम्हाला नाही जमले स्किप करा टोटल, परंतु हे फॅक्च्युअल क्वेश्चन्स वरती तुमचा रिझल्ट काढू शकता तुम्ही. आणि म्हणूनच काय करायचं, तर फॅक्च्युअल डाटा आतापर्यंत जो वाचलेला आहे तर परीक्षेच्या काही तास अगोदर स्वतःला रिलॅक्स मूडमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हाला हा फॅक्च्युअल डाटा रिमाइंड करायचा, रिव्हिजन करायचं आहे. जसे एखादी गाय एखाद्या हिरव्या शेतामध्ये जाते, खूप सारं खाते आणि खाऊन झाल्यानंतर ते आपल्या घरी येते आणि रवंथ करत बसते, म्हणजेच ते काय करते तर त्याला रिव्हिजन करते. तशाच पद्धतीने हे रिव्हिजन आपल्याला करायचं फॅक्च्युअल डाटावरती. आणि अजून एक आहे की खूप महत्त्वाचं आहे, नेहमी आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. समजा एक 2009च्या अगोदरची गोष्ट आहे, 2008च्या अगोदरची गोष्ट आहे, जेव्हा टाटा यांनी एक पॅसेंजर कार बनवली होती. टाटा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आणि तुम्ही आपल्यापैकी कोणीही असं नाही की ज्यांनी जगवार आणि लँड रोवर सारख्या कार बघितल्या नाहीत. फोर्डच्या कंपनी होते, फोर्ड मूळ होती, त्याच्यानंतर आता टाटाने विकत घेतली आणि पूर्ण पैसे आणि कॅशने विकत घेतलेली होती. त्याने सांगितलं तुम्हाला बिझनेस कार जर जमतच नव्हती तर केली कशाला, अपमान झाला.
संध्याकाळच्या फ्लाईटनी परत आले होते आणि परत आल्यानंतर त्यांनी विचार करत बसले होते की मला जमत का नाही. आणि जेव्हा त्यांनी 2008मध्ये इकॉनॉमिक क्रायसिस आले आणि आर्थिक महामंदीच्या कालावधीमध्ये हे फोर्ड कंपनीनं जेव्हा ह्या कंपन्या विकायला काढल्या होत्या कारण त्यांना खूप सारे लोकांचे पैसे द्यायचे होते, इन्व्हेस्टमेंट्स केलेले होते आणि द्यायचे होते. आणि तेव्हा रतन टाटा यांनी काय केलं, म्हणजे टाटा ग्रुपनी काय केलं, तर ह्या दोन्ही कंपन्या म्हणजे फोर्डच्या कंपन्या आणि दोन्ही गाड्या विकत घेतल्या. ही कंपनीच विकत घेतली पूर्ण. सांगायचं उदाहरण काय होतं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता आणि ह्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळेच हे शक्य झालं. म्हणून आज भारतातले एक महागडी भारतीय बनावटीची कार म्हणून या जगवार आणि लँड रोवर यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थात काय होतं त्यांच्याकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता ना. स्टीव्ह जॉब्स यांच्याकडे काय होतं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता. सचिन तेंडुलकर यांच्याकडे काय होतं, फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड होता. जेवढे महान व्यक्ती झालेले आहेत त्यांच्यामध्ये एकच गोष्ट कॉमन फॅक्टर होते, ती म्हणजे फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आणि त्याच्यामुळेच ते लोक आज महान आहेत. कदाचित आपल्याला त्या श्रेणीमध्ये जाता नाही आलं, परंतु त्यांच्या पाठीमागच्या कित्येक श्रेणीमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप मॅटर करतो आणि तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा असायला पाहिजे या परीक्षेच्या दरम्यान तरी. कारण इथं आपलं आयुष्य घडणार आहे, इथं आपलं भविष्य बनणार आहे आणि म्हणून हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुम्हाला एक दिवस जिंकून देणार आहे. सो हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा शेवटपर्यंत ठेवा. जोपर्यंत परीक्षेचा शेवटचा बेल होऊन ते पेपर कंडक्ट करत नाही, जो एक्झामिनर असतो, तोपर्यंत तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. कारण का तर परीक्षा हॉलमध्ये खूप सारे हौसे नवसे गवसे असतात आणि या हौसे नवसे गवशामध्ये खूप सारे टाइमपास करणारे असतात. खूप लोकांना एक्सपिरियन्स करायचं असतं, खूप लोकांना बाकीच्यांना डिस्टर्ब करायचं असतं, खूप लोकांना पासही व्हायचं असतं आणि अशा फेजमध्ये आपण एक असतो. आपण त्याच्यातला सर्वोत्तम नमुना काय असतो तर आपल्याला पास व्हायचं असतं आणि आपण त्या कॅटेगरीमध्ये जातो. हॉलमध्ये खूप सारे असतात, एखाद्याचे पाय थरथर कापतात, एखादा चॉकलेटचा कागदच वाजवत असतो, एखादा फुल ॲटिट्यूडमध्ये असतो. म्हणजे आमच्यासारखा एखादा जर शिक्षक असेल तिथं तर तो शिक्षक काय करतो, त्याला काहीच नाही वाटत आहे. कारण का तर त्याच्या पाठीमागे खूप मोठ्या परीक्षांचा अनुभव असतो आणि त्याला ते वातावरण खूप कूल वाटतं. तो स्वतःला नॉर्मल फील करतो आणि त्याच्याकडे बघून त्या शिक्षकाकडे भल्या मुलांचे कॉन्फिडन्स लो होऊन जातात. म्हणून अशा हॉलमध्ये तुम्ही बसला आहात की जिथं तुमचा कॉन्फिडन्स बिलकुल मायनसमध्ये बिलकुल अजिबात स्थिर नाही झाला पाहिजे. म्हणजेच काय तर हा कॉन्फिडन्स ज्या फुल ॲटिट्यूडनी घेऊन गेलात तुम्ही, तर हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मात्र तुमचा त्या परीक्षेच्या ड्युरिंग द आवर्स आणि आफ्टर द समटाइम्स हा तुमचा असायलाच पाहिजे. हा तुम्हाला बूस्ट करतो, हा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स करायला पूर्ण ताकद देणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला या लेक्चरचा खूप सारा फायदा 30 एप्रिलसाठी होणार आहे आणि म्हणूनच सांगा स्वतःला की ऑल इज वेल आणि मी पॉझिटिव्ह आहे आणि मी विनर आहे. हे स्वतःला सांगा, नेहमी सांगा, कारण हे तुम्हाला पास करून देणार आहे. कधी लक्षात ठेवा. महत्त्वाची गोष्ट आहे ताणतणाव. आय नो की परीक्षा होण्याच्या अगोदर खूप मोठा ताणतणाव असतो आणि परीक्षा झाल्यानंतरही खूप मोठं प्रेशर असतं की मी पास होणार आहे की नाही. हे तुमचं काम नाही. आयोग तुम्हाला जज करतं. आयोग तुमच्या गोलला बरोबर आहे की नाही हेच सांगतं. आयोगाचं काम काय आहे की परीक्षेनंतर तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह द्यायचा की निगेटिव्ह द्यायचा हे तुमच्या गोलवरती, हे तुमच्या OMR सीटमध्ये भविष्य बंद केलेल्या OMR सीटमध्ये हे ठरवलं जातं. परंतु परीक्षेनंतर ताणतणाव तर घ्यायचंच नाही बिलकुल. कारण का तर तुम्ही काम केलं ना परफेक्ट, तुम्ही परफेक्ट स्वतःचं दिलंय ना, मग त्याच्यानंतर बिलकुल चिंता करायची नाही की माझा तिथं परफॉर्मन्स कसा होणार आहे. आणि तुम्ही गोल जर व्यवस्थित केले असतील तर परीक्षेनंतरचं बिलकुल ताणतणाव घ्यायचं नाही. परंतु सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कुठे काम करतो तर पेपरच्या पूर्वीचा जो ताणतणाव आहे तर हा आपल्याला मात्र खूप मोठ्या प्रमाणात विचलित करत असतो. तर खूप सारे विचलित करणाऱ्या गोष्टी असतात. ह्या गोष्टींपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला काय करणार आहे तर एकदा रिझल्ट आणून देणार आहे. एकदाच नाही तर 1000 वेळा रिझल्ट आणून देणार आहे. म्हणून परीक्षेच्या अगोदर तुमचा अप्रोच, तुमचा ॲटिट्यूड, तुमचं सर्वात महत्त्वाचा जे सगळे पॉझिटिव्ह थिंग्स आहेत, अर्थातच ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी याच्याबद्दलच तुम्ही विचार केला पाहिजे, याच्यावरतीच काम केलं पाहिजे. कारण का तर ह्या गोष्टी तुम्हाला 100% तुमची पोस्ट, तुमचा रिझल्ट आणि स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी खूप मॅटर करतं. आणि म्हणूनच स्वतःला परीक्षेपूर्वी स्वतःला एवढं पॉझिटिव्ह ठेवा की तिकडं सरकार पडलं तरी आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे. लक्षात येते माझी गोष्ट. तिकडं उद्ध्वस्त झालं तरी चालेल, परंतु आपल्या या ॲटिट्यूडवरती काहीही परिणाम झाला नाही पाहिजे. म्हणूनच ताणतणाव ही फॅक्टर आहे किंवा प्रेशर येतं, खूप मोठं प्रेशर येतं. कारण का तर तिथलं राक्षसासारखं वातावरण असतं आणि ते आपल्याला खायला उठतं परीक्षेच्या अगोदरच्या काही तास आणि परीक्षा हॉलमधलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या पूर्वी येतात आणि आपल्याला डिस्टर्ब करतात. म्हणून याच्यावरती तुम्हाला बिलकुल कोणत्या प्रकारचा ताणतणाव घ्यायचा नाही. ह्या दोन्ही फॅक्टरमध्ये काम करायचं आहे, परीक्षेनंतर आणि परीक्षेच्या अगोदर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काही गोष्टीवरती विशेष लक्ष देणार आहोत. परीक्षेमध्ये वेगवेगळ्या शब्दांनी प्रश्न विचारले जातात. ते शब्दांबरोबर तुम्ही मैत्री केली का? कारण मी आतापर्यंत किती पाठ घेतले होते तर पाठ 10 झालेत
आणि याच्यामध्ये 2 जयंत्या झालेल्या आहेत. हे 2 जयंत्या म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर या 2 महत्त्वाच्या व्यक्तींचा यांच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जातो. त्याचबरोबर EMPSC कटावरती छत्रपती शाहू महाराजांचं लेक्चर आहे. हे 3 महापुरुष असे आहेत की ज्यांच्यावरती शुअर क्वेश्चन असतो आणि 100% कारण का आयोगाचा पॅटर्नच हा सांगितला जातो की आयोगाच्या पॅटर्नमध्ये छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर, वीरा शिंदे, महर्षी कर्वे, पंडित रमाबाई या 6 व्यक्ती आणि न्यायमूर्ती रानडे ह्या 6-7 व्यक्ती अशा आहेत की आयोगाने सांगूनच ठेवलेले की याच्यावरती फिक्स क्वेश्चन असायला पाहिजे आणि तो क्वेश्चन असतोच. म्हणून हे 6 व्यक्ती जर केल्या नसतील तर एकदा वाचून जा फॅक्च्युअल डाटा. परंतु खूप मॅटर करतं. पार्ट 10 झाले. 10 भागामध्ये मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की या शब्दांबरोबर मैत्री करा आणि प्रत्येक प्रश्नामध्ये वेगवेगळे शब्द वापरले होते जेणेकरून तुमच्या हे दिनक्रमामध्ये हे शब्द जायला पाहिजेत. मग शब्द काय असतात तर 2023च्या पेपर सोडवत असताना तुम्हाला खालील पेपरवरती लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणजेच अचूक आहे. अचूक म्हणजेच काय येतं? बरोबर येतं. म्हणजेच बिनचूक म्हणजेच बरोबर आहे. बिनचूक नाही म्हणजे चुकीचं आहे. अयोग्य चूक येतं. अयोग्य नाही म्हणजे चुकीचा ऑप्शन येतो. असत्य म्हणजे चुकीचं शोधायचं आहे. सत्य नाही म्हणजे चुकीचं शोधायचं आहे. कोणतं विधान असत्य नाही म्हणजेच काय तर कोणतं विधान बरोबर आहे हे शोधायचं आपल्याला. आणि काय खरे नाही म्हणजेच काय तर खोटं काय आहे म्हणजे चुकीचं काय आहे. तर अर्थातच हे सगळे शब्द आहेत आणि डोकं जर शांत ठेवलं तर आपल्याला कमीत कमी 5 ते 7 प्रश्नांचा फरक पडतो ह्या शब्दामुळं. आणि कदाचित लक्षात ठेवा आपल्या जे सिली मिस्टेक्स होतात ह्या सिली मिस्टेक का होतात? खूप सारे मुलं परीक्षा झाल्यानंतर बाहेर येतात आणि सांगतात की अरे याचं प्रश्नाचं उत्तर मला येत होतं परंतु मी चुकलं म्हणजेच कारण काय होतं? तो तुझं डोक्यामध्ये युद्ध चालू होतं भारत पाकिस्तान सारखं. तुझ्या डोक्यामध्ये चेन्नई आणि मुंबईची मॅच चालू होती कारण IPL सुरू आहे ना आता आणि मुंबईची आणि चेन्नईची मॅच चालू होती. भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं आणि मग युद्धामध्ये तू शांत कसा राहणार आहे? तुझे प्रश्न कशा बरोबर येणार आहेत? आणि म्हणूनच स्वतःला स्टेबल ठेवा, स्वतःला शांत ठेवण्याचा तंतोतंत प्रयत्न करा. याचा फायदा तुम्हाला कमीत कमी या प्रश्नांच्या माध्यमातून 5 ते 7 क्वेश्चन्स तुमचे बरोबर येण्यामध्ये जातात. हा अनुभव आहे आणि जोपर्यंत आपण स्वतःला शांत करत नाही तोपर्यंत परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीचा कोणताही परफॉर्मन्स आपण करू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य हा अनुभव आहे आणि मी नेहमी माझ्या लेक्चर्समधून तुमच्यापर्यंत माझा अनुभव जो परीक्षेचा अनुभव आहे पुण्यामध्ये राहत असताना त्याबरोबर UPSC करताना दिल्लीमध्ये खान स्टडी ग्रुपमध्ये अभ्यास करत असताना किंवा तिथे UPSCचा क्लास करत असताना अभ्यास करत असताना आणि त्याच्यानंतर आता 2000 हे 7-8 वर्ष शिकवतो 2015 पासून. तर या शिकवण्याच्या फेजमध्ये मला वेगवेगळ्या मुलांचे फोन येतात की प्रत्येकाचा प्रॉब्लेम हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेममधून मी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि या सोल्युशनचा फायदा हा तुमच्या सर्वांपर्यंत किंवा तुम्हा सगळ्यांना होतो. आणि म्हणून या लेक्चरमध्ये खूप सारे अनुभव असतात. या अनुभवाचा फायदा तुमच्या परीक्षेमध्ये तुमची पोस्ट मिळवण्यामध्ये जर झाला तर मी स्वतःला धन्य समजेल. ठीक आहे. आणि आय होप्स तुम्ही मला एखादा फोन करावा, मेसेज करावा की आम्ही सिलेक्टेड. प्रत्येक मार्गदर्शक आणि प्रत्येक शिक्षकाला हेच अपेक्षित आहे की मी सिलेक्शन झालेलो आहे, या पोस्टवरती काम करतोय सध्या किंवा आय एम सिलेक्टेड. ह्या 2-3 शब्दांमध्येच हे शिक्षक लोक खूप सारा आपला आनंद साजरा करतात आणि हे आनंद तुम्ही देण्याचं काम करा. कारण आम्हाला गॉड गिफ्ट पाहिजेत, आम्हाला तुमच्याकडून गुरुदक्षिणा पाहिजे आणि ही गुरुदक्षिणा 30 एप्रिलच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण आम्हाला देणार आहातच. त्याचबरोबर ती मुख्य परीक्षा आहे 30 एप्रिलला. तुम्ही पास झालं की 100% सांगतो कॉन्फिडन्स वाढला जातो आणि कॉन्फिडन्स जेव्हा वाढतो त्यावेळी समोर कोणती परीक्षा येऊ द्या ती परीक्षा आपण तोडण्याची ताकद ठेवतो. आणि म्हणूनच लक्षात ठेवा की टार्गेट जे आहे आपलं हे टार्गेट आपलं 60+ असायला पाहिजे. आता याच्यापूर्वी कंबाईन परीक्षा सुरुवात कधी झालेली होती तर कंबाईन परीक्षेला सुरुवात 2017 मध्ये झाली. त्याच्या अगोदर जे आहे तर ही वेगवेगळी परीक्षा होत होती. म्हणजेच काय तर त्याच्या अगोदर एकत्र परीक्षा होत होती. 2017 नंतर कंबाईन झालेली होती आणि त्याच्या अगोदर जे वेगवेगळी परीक्षा होती तर या वेगवेगळ्या परीक्षेचा कट ऑफ आपल्याला मॅटर करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही कंबाईन परीक्षा 2023 पर्यंत ही वेगवेगळीच होत होती परंतु आता ग्रुप B आणि ग्रुप C हे एकत्र केलेले आहेत. म्हणजे सध्या आता कंबाईन फेजमध्ये आले सगळ्या पोस्ट एकत्र आल्या. 12-15 पोस्ट आहे त्यामध्ये आणि याचे कट ऑफ्स जे आहेत तर हे कट ऑफ आतापर्यंत कसे लागले किती लागले डझंट मॅटर. परंतु आताचे जे कट ऑफ आहेत हे कमीत कमी 60+ असायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये तुमचे मार्क हा 60+ असायला पाहिजे. म्हणून मी पाठीमागच्या पहिल्या लेक्चर पासून आणि IMP फॅक्टच्या लेक्चर पासून तुम्हाला सगळ्यांना एक काम दिलं होतं. ते काम कोणतं होतं तर टार्गेट लिहून ठेवा. जोपर्यंत आपण लिहून ठेवत नाही ना म्हणजे ब्रॅड हॉगला सचिन तेंडुलकरने सही देताना काय सांगितलं होतं अर्थात त्या बॉलवरतीच कुठेतरी लिहिलं असेल की तुझ्या जिंदगीत परत मला आउट करण्याची वेळ येणार नाही. परत 35 वेळा दोघांचा सामना झाला परंतु सचिन तेंडुलकर आपल्या दिलेल्या शब्दाला आणि लिहिलेल्या आणि दिलेल्या वचनाला जागले होते. म्हणजेच त्यांनी जिंदगीत कधी आउट करू शकले नव्हते. हा त्यांचा शेवटचाच आउट होता, विकेट होता. म्हणजेच जसं आपण
स्वतः काय केलेले 60+ टार्गेट लिहून ठेवलेले. नाही लिहून ठेवलं आता लिहून ठेवा. कारण का तर हे लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला पुढच्या 24 तासापर्यंत हे तुम्हाला सारखं डोक्यावरती बिंबवल, हे सारखं तुम्हाला नॉक करेल, बीप करेल. हे तुम्हाला टार्गेट विसरू देणार नाही. आणि जरी तुम्ही विसरला तर मी प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला टार्गेट फिक्स करून देण्याचा प्रयत्न करतो. ज्यांनी टार्गेट लिहून ठेवलंय त्यांचं कल्याण आहे आणि ज्यांनी नाही लिहून ठेवलं त्यांची मुंबई आहे. ठीक आहे, चला 60+ टार्गेट आहे. त्याच्यानंतर पुढे घेतोय आपण की पेपरचे पेजेस किती आहेत. हा फॅक्टर ऍक्च्युअली खूप मॅटर करतो, परंतु काही ठिकाणी मॅटर करतो, काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना फायदा होत नाही. परंतु याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आहेत. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना याचा तोटा होतो आणि काही लोकांना असं वाटतं की याचा बिलकुल काही फायदा होत नाही. ठीक आहे, असंही फॅक्टर आहे. परंतु पेपरचे पेजेसवरून आपल्याला काउंट करता येत होतं कधीपर्यंत तर 2023 पर्यंत की पेपर किती पेजेसचा आहे. 38 आहे, 35 आहे, 40 आहे की 42 आहे की 45 म्हणजेच होता तर राज्यसेवेचा पेपर जातो. परंतु इथं हे पेजेस वरून पण आपल्याला लक्षात येतं. आणि हा कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा पेपर आहे. आणि हा पेपर कसा येणार आहे हा क्वेश्चन बनत नाही, कारण इनव्हॅलिड क्वेश्चन जातो. कारण पेपरचा पॅटर्न 2017च्या अगोदर होता, 2017 नंतर आता 2023 मध्ये येतोय. म्हणून कोणालाच विचारू नका आणि कोणाला सांगता येणार की पेपर कसा असणार आहे. हा पेपर मॉडरेट असणार आहे, हा पेपर इझी असणार आहे, हा पेपर मीडियम असणार आहे. हा मोड पेपरचा कोणाला विचारू नका. कारण का तर पेपर 2023 मध्ये पहिल्यांदा होता, 17च्या अगोदर झालेला होता. आणि 17च्या अगोदरचा शिक्षक इथं कोण आहे तर 15 पर्यंतचा आहे मी. परंतु त्यावेळेचे पेपर खूप इझी होते आणि तात्याचा ठोकळा वाचला तरी पेपर सोपा होऊन जात होता, म्हणजे निघत होता. परंतु आताची सिच्युएशन वेगळी आहे. प्रत्येक वेळी इतिहासाचा पेपर वेगळ्या पुस्तकातून एखादा प्रश्न काढला जातो, मग ते पुस्तक प्रत्येक वेळी नवीन चर्चेला येतं. अशा पद्धतीचा पेपर नवीन पॅटर्न चेंज झालेला आहे. तर पेपरचे पेजेस वरून आपल्याला काढता येतो का तर काही लोकांना फायदा होतो, काही लोकांना फायदा होत नाही. परंतु याचा जर फायदा झाला तर किमान पेपरचे पेजेस किती आहेत हे तर बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की वन लाईनचे क्वेश्चन जास्त असू शकतात जर पेजेस कमी असतील तर. ओके, त्यानंतर पेपर हाताळण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. आ टेक्निक्स मध्ये मी काय सांगेल तुम्हाला तर काही लोकांना काय वाटतं की पहिले 15 क्वेश्चनचे फेज असतात, बरोबर का. आणि पहिल्या 15 क्वेश्चन इतिहासाचे, सायन्स आहे, त्याच्यानंतर जिओ आहे, त्याच्यानंतर पॉलिटी आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स, त्याच्यानंतर मॅथ्स आहे. तर काही लोकांना असं वाटतं की माझं मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, काही लोकांना असं वाटतं माझं मॅथ्स खूप स्ट्रॉंग आहे. मग मी मॅथ्स पासून सुरुवात करतो. मॅथ्सचे क्वेश्चन कधीपासून आहेत तर 85 to 100 आहेत. मग मी इथून सुरुवात करतो. मला असं वाटतं की माझा एक्सपिरियन्स हा आहे की मी पहिल्या प्रश्नाला सुरुवात जर केली तर ते 100 प्रश्नांपर्यंत मी नॉनस्टॉप चालतो. म्हणजे माझं मशीन एकदा जर तापलं तर ते नॉनस्टॉप चालतं. आणि तुम्ही लेक्चरमध्ये पण बघितलं की माझ्याकडून बोलण्यामध्ये खूप सारे मिस्टेक्स होतात, कधी होतात, कधी नेहमी रेग्युलर होत नाहीत. आणि काही लेक्चर्समध्ये झालेले आहेत, मी ते मान्य करतो. आणि तुम्ही सगळे जर मला जे सांगता तर तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे, कारण मला त्याचा बिलकुल राग येत नाही. कारण माझं हे जर तापलं तर हे सुरू झालेलं कधी थांबत नाही. जोपर्यंत टाइम संपत नाही, जोपर्यंत स्लाइड संपत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. तर माझा पेपर सोडवण्याचा पॅटर्न काय होता, मी माझा एक्सपिरियन्स सांगतो की माझं हे जे ब्रेन आहे हे ऍक्सेप्ट काय करतं तर हे जिलेबी सारखं मधलं ऍक्सेप्ट नाही करत आहे, हे नागमोडी ऍक्सेप्ट नाही करत आहे. हे याला पाहिजे वन लाईन. आणि वन लाईन मध्ये काय येतं तर मी एकदा सुरुवात केली पहिल्या प्रश्नाला तर माझा प्रश्न 100 संपला तेव्हाच मी स्टॉप होतो. म्हणजे हा माझा पॅटर्न आहे, दिस इज माय पॅटर्न. आणि मग तुमचा पॅटर्न कसा असायला पाहिजे तर तुमचा पॅटर्न हा जर असेल तर रँडमली तर हे गाणं झाल्यानंतर मला 4 नंबरचं गाणं मग ते प्लेलिस्टमध्ये खूप सारं पळवायचं, तर याच्यामध्ये तुमचा टाइम खूप जाऊ शकतो. आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये हे फॅक्टर काम करत नाही. आणि हे टाइम जर जात असेल जास्त तर याच्यापेक्षा बेस्ट वे काय आहे, एकाला सुरुवात करा आणि 100ला दम घ्या, शेवटचा श्वास घ्या. म्हणजेच काय तर याच्यामध्ये तुमचा खूप फास्ट स्पीडमध्ये जातो आपण. कारण मध्ये पहिल्यांदा काय करतो आपण तर इथं मध्ये काही जॉग्राफी सोडवतो, जॉग्राफी सोडवून झाल्यानंतर परत हिस्ट्रीला जातो, परत आपण इकॉनॉमिक्स घेतो, परत मॅथमॅटिक्स सोडवतो, त्याच्यानंतर सायन्सकडे येतो, त्याच्यानंतर पॉलिटिकडे येतो. म्हणजे ह्या कोलांड उड्या अर्थातच या कांगारूसारख्या जर तुम्ही उड्या मारताय तर याच्यामध्ये टाइम किती जातोय, क्वेश्चन नंबर शोधायलाच किती वेळ जातोय. आणि आपलं जे ब्रेन आहे तर हे ब्रेन वन वे काम करतो, खूप फास्ट काम करतं. जेव्हा तुम्ही त्याला वेळवाकडं वळण देता तर त्यावेळी याचं स्पीड कमी होतं. म्हणजे स्पीड ब्रेकर आणल्यानंतर गाडीचं स्पीड कमी होतं. आणि सुपर हायवे जर असेल जसं पुणे आणि मुंबईला जोडणारा यशवंतराव चव्हाण हायवे कंबाईनचा प्रश्न आहे तर अशा हायवेवरून तुम्ही 120-100च्या खाली तुमची कार पळवू शकत नाही, नॉनस्टॉप जाऊ शकता. तशाच पद्धतीनं तुमचं जर ब्रेन काम करायचं असेल तर 1 ते 100 पर्यंत तुम्ही क्वेश्चन सोडवून बघा. आणि या क्वेश्चन सोडवत असताना अजून एक आहे की काही लोकांना सवय असते की क्वेश्चन सोडवलं इकडे गोल करत बसता. किती टाइम टेकिंग प्रोसेसमध्ये तुम्ही अडकून जाता स्वतःला. ह्या टाइम टेकिंग प्रोसेसमध्ये
अडकू नका. काय करा तर 1 ते 100 पर्यंत सगळे क्वेश्चन सोडवा आणि हे क्वेश्चन किती मिनिटात सोडवायचे तुम्हाला 45 मिनिटं. तुम्ही 60 या 60 मिनिट आहेत याचा विचारच करू नका. कारण का तर आपला विचार करण्यामध्ये खूप सारा वेळ निघून जातो आणि म्हणूनच काय करा तर 45 मिनिट्स कन्सिडर करा. तुम्हाला तुमच्याकडे एवढाच वेळ आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये 100 गोल होऊन जातात. म्हणजेच काय तर 45 मिनिटांमध्ये तुमचे जर 100 क्वेश्चन होत असेल, 100 तर सोडवतच नाही कोणी, अटेम्प्ट्स किती असावे याच्यावरती मी बोलतोय, परंतु 45 मिनिट्समध्ये तुमचे सगळे क्वेश्चन सोडवून झाले पाहिजे जे शुअर आहेत, लॉजिक आहे, ट्रिक्स लावून सोडवलेले आहेत. पण त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला तर 7 ते 8 मिनिटांमध्ये आपल्याला गोल करायचे. कोणते गोल करायचे असे किक मारायचे की ज्याच्यावरती 100% तो गोल लागलाच पाहिजे आणि आयोगाने सुद्धा त्याच्यावरती ग्रीन सिग्नल दिला पाहिजे आणि हे गोल 7 ते 8 मिनिटांमध्ये करायचे. म्हणजेच तुमचे साधारणतः 52-53 मिनिटांमध्ये सगळा क्वेश्चन पेपर कव्हर होतो आणि पुढचे 5-7 मिनिट अजून काही राहिलेले क्वेश्चन्स आहेत तर त्याला रिव्ह्यू करण्यासाठी द्या. आणि अजून एक आहे की सगळे गोल जे आहेत हे शेवटी करायला सुरुवात करा. शेवटी म्हणजे तुमच्याकडे घड्याळ कंपल्सरी असायला पाहिजे. स्मार्ट वॉच नाही, नॉर्मल घड्याळ घेऊन चला, ठीक आहे. आणि नॉर्मल घड्याळ घालून गेल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 40 मिनिटं, 45 मिनिटं, 50 मिनिटं. आणि जर घड्याळ नसेल तर मात्र परीक्षेला जाताच कशाला, कारण ज्याचं टाइम मॅनेजमेंट याच्यासाठी घड्याळच नाही तर मग परीक्षेला जाऊन फायदा काय. आणि मग दुसऱ्याला विचारत बसणार तिथं तुमचे 2-4 मिनिट जाणार आहे. म्हणून घड्याळ वॉच स्वतःचं घेऊन चला, नसेल तर विकत घ्या, 400-500 रुपयाचा असेल तो. तर या 45 मिनिटांमध्ये सगळा क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळे गोल करून घ्यायचे. ते टाइम टेकिंग प्रोसेसमध्ये अडकू नका. तो ते एक ट्रॅप आहे एमपीएससीचा किंवा यूपीएससीचा ट्रॅप असतो आणि या ट्रॅपमध्ये प्रत्येक ॲस्पायरंट अडकतो आणि जो पास होणार असतो या ट्रॅपमध्ये कधीच अडकत नाही. आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये असता हे स्वतःला ठरवून द्या. त्यानंतर टाइम मॅनेजमेंट मी ऑलरेडी सांगितलं होता, हे सगळा टाइम मॅनेजमेंटचा पार्ट होता. त्याच्यानंतर अनावश्यक चर्चा टाळा. म्हणजे परीक्षेला जाण्याच्या अगोदर मित्रांसोबत जातो आणि तिथं प्रश्न उत्तर खेळत बसतो आपण. तर एमपीएससी इज अ गेम ऑफ माइंड आणि माइंडमध्ये काय असतं की हे गेममध्ये काय असतं की सुरुवातीला जर तुम्ही चर्चा केली तर त्याचा इफेक्ट दूरगामी, म्हणजे अर्थातच त्याचा इफेक्ट फ्युचरमध्ये तुमच्या क्वेश्चन पेपरला सोडवत असताना त्याच्यावरती पडतो. आणि याने यावेळी ते मला सांगितलं होतं. तर अनावश्यक चर्चा टाळा. मग बिफोर एक्झाम आणि आफ्टर एक्झाम ह्या दोन्ही फॅक्टरमध्ये तुम्ही स्वतःला इथं बसू नका. म्हणजेच काय झालं की यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड, मी हे लेक्चर तुम्हाला यशवंतराव चव्हाण कॉलेजचा इंटरव्ह्यू माझा स्वतःचा असिस्टंट प्रोफेसरचा हा देऊन आल्यानंतर मी तुम्हाला लेक्चर डिलिव्हर करतो. इथं लक्षात ठेवा, तिथं माझे जे मित्र होते ते खूप मोठे पदवीधर होते, खूप मोठे एज्युकेटेड होते. त्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यू झाल्यानंतर मी त्याला सांगितलं अजून काही लोक आहेत आपले मित्र त्यांच्यासाठी थांबव. त्यानं मला एक मंत्र दिला होता की एक्झाम झाल्यानंतर किंवा तिथं इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्या कॅम्पसमध्ये थांबायचं नसतं. आणि अर्थातच त्या कॅम्पसमध्ये थांबायचं नसतं याचा अर्थ मी इथं तुम्हाला सांगतो की एक्झाम झाल्यानंतर तिथं अनावश्यक चर्चा करायची नाही. याचं उत्तर काय आलं, त्याचं उत्तर काय आलं, कारण का तर हे शांत ठेवायचं नाही. जे केलेले तर ऑल इज वेल आहे आणि बेस्ट आहे असं आपल्याला स्वतःला सांगायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पेपरचे पेजेस वगैरे याच्यावरती मी बोलणार नाही. त्याच्यानंतर एबीसीडी तंत्रज्ञान आहे. आता एबीसीडी तंत्रज्ञानामध्ये काय असतं तर ह्या परीक्षेचे क्वेश्चन पेपर आहेत. प्रत्येकाला तुला कोणता आला, मला कोणता आला, डझंट मॅटर. आपल्याला कोणता आला तोच पेपर माझा आहे, तोच माझं भविष्य लिहिणार आहे आणि तोच माझं भविष्य बंद करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एबीसीडी तंत्रज्ञानामध्ये जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर अचूकपणे लिहिता जर येत नसेल, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर बरोबर लिहिता जर येत नसेल तर तुम्ही लॉजिक लावू शकता. त्याचबरोबर जोड्या लावामध्ये काय असतं 1, 2, 3, 4 फॅक्टर लक्षात ठेवा. तुम्हाला जर नाही जमलं तर 1, 2, 3 आणि 4 किंवा 4, 3, 2 आणि 1 याला मारून या. 100% सांगतो किमान एखादा तरी प्रश्न बरोबर येतो. हे फॅक्टर आहे. आणि आतापर्यंतचं क्वेश्चन ॲनालिसिस करा. आम्ही तुम्हाला अतिसंभाव्य प्रश्न देतो आणि त्याचबरोबर अति PYQ सिरीज मी घेतलेली आहे 2022 पर्यंत. त्या सगळ्या फॅक्टरमध्ये काय तर हे अनेक क्वेश्चन्स या ट्रिकनुसार सोडवलेले आहेत, खूप सारे क्वेश्चन्स. आणि म्हणूनच जर जमला नाही तर याचा उपयोग करा, जर जमत असेल तर याचा उपयोग बिलकुल करू नका. परंतु हे न जमणाऱ्या लोकांसाठी ही ट्रिक आहे. आता एबीसीडी तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला जो पेपर आहे तो मॅटर नाही करत. अचूक आणि बरोबर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की फिक्स क्वेश्चन्स कुठं तुमचे असू शकतात. सब्जेक्ट कोणते आहेत, एक तर चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता आणि मी इतिहास शिकवतो याचा अर्थ इतिहासामध्ये तुम्ही परफेक्ट आहात. मला जर फॉलो करत असाल, सबस्क्राईब केलं असेल तुम्ही सगळ्यांनी, परंतु मला जर फॉलो केलं असेल तर इतिहासामध्ये. आणि अजून एक गोष्ट आहे की मी इतिहासातलं असं कोणतंच पुस्तक नाही ठेवलं नोट्स काढण्यासाठी. बरं, इतिहासाचं मार्केटमधलंच पुस्तक नाही तर विद्यापीठांची सगळी पुस्तकं गोळा केली. मला असं नाही वाटत की याच्या बाहेर कोणता प्रश्न जाऊ शकतो, परंतु मी 13 प्रश्नांपर्यंत गॅरंटी देऊ शकतो. अजून एखादा 2 प्रश्न हा आउट ऑफ येऊ शकतो, जे शिकवलं नाही किंवा जे मलाही सापडली नाही इन्फॉर्मेशन तर त्याच्या बाहेरचा असू शकतो. मी मान्य करतोय, आय एम ॲग्री की इतिहासामध्ये खूप सारे क्वेश्चन्स आहेत. परंतु तुम्ही जर बॅच केली असेल, तुम्ही जर व्यवस्थित व्हिडिओ सगळे यूट्यूबचे ऐकले असतील आणि तुम्ही जर परफेक्ट कोणाचीही बॅच करून त्याच्यामधला संपूर्ण डाटा जर आत्मसात केला असेल तर 100% क्वेश्चन येतो. आणि 100% क्वेश्चन्स म्हणजे किती तर मी 13 समजून घेतो. परंतु तुम्हाला 15 क्वेश्चन्स आणि 15 क्वेश्चन्स हे पडण्याची गॅरंटी कुठे दिली जाते तर चालू घडामोडी आणि मॅथमॅटिक्समध्ये. तुम्ही एबीसीडी
XYZ या पर्सनचे क्लासेस केले असतील, जो चांगला आहे जो वाईट आहे, कोणाचे क्लासेस केले असतील. परंतु गमतीचा भाग आहे की जशा पद्धतीने एखादा नवरा म्हणतो की माझी हक्काची बायको आहे, तिला भांडू शकतो, त्याचबरोबर तिला रागवू शकतो, तिला मारू शकतो, आणि जशा पद्धतीने बायको आपल्या एखाद्या नवऱ्याला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला नाही हे सापडून जाते. परंतु नवरा आणि बायको याच्यामध्ये तुम्हाला हक्काची बायको आणि हक्काचा नवरा असे जे फॅक्टर काम करतात ह्या रिलेशन्समध्ये, तर या वैवाहिक जीवनामध्ये काम करतात, तसं आपल्याला हक्काची बायको हे दोन विषय म्हणता येऊ शकतात. परंतु तुम्ही जर चांगल्या पद्धतीने इतिहास जर शिकला असाल तर तुम्हाला 13 प्रश्न मिळायला काहीच हरकत नाही. म्हणजेच हे हक्काचे विषय आहेत आणि याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही काम करा. 100% त्याचे क्वेश्चन्स हे 15 बरोबर येतात आणि 13 पेक्षा जास्त तुमचे इतिहासाचे बरोबर येऊ शकतात. परंतु मी काय म्हणतो की प्रत्येक विषयाला तुम्हाला 15-13 प्लस आलेच पाहिजे तसं नाही. मी शेवटी सांगतो की किती प्रश्न यायला पाहिजेत. ठीक आहे, जास्त टेन्शन पण नाही घ्यायचं. त्याच्यानंतर इलिमिनेशन नावाची एक पद्धत असते. इलिमिनेट करता आलं पाहिजे आपल्याला. याचं उत्तर हे असू शकत नाही. थोडंसं ध्यान, जपा, माळा वगैरे केले असतील तुम्ही सगळ्यांनी, किंवा माहीत तर असेल की ते डोळे झाकून एक मनी खाली खेचला जातो, म्हणजे काउंट केला जातो की किती वेळा आहे आणि दिवसातून अनेक वेळा केलं जातं. इलिमिनेट पद्धती त्याप्रमाणे काम करते आपल्याला. याचं उत्तर काय असतं, तर याचं उत्तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. तर याचं उत्तर हे असू शकत नाही, याचं उत्तर हे असू शकत नाही आणि याचं उत्तर हे असू शकत नाही. याला एलिमिनेशन असं म्हटलं जातं. जे राहिलेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपण काय करतो, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवतो. पॉझिटिव्ह अप्रोच काय सांगतो लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह अप्रोच म्हणजे आपण नेहमी बरोबर उत्तर शोधत असतो ऑप्शन्स मधून. पण मी काय म्हणतो, निगेटिव्ह उत्तर पण शोधा ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर सापडत नसेल तर तिथे निगेटिव्ह उत्तर शोधा, जे उत्तर बसू शकत नाही. म्हणजेच याचं उत्तर हे असू शकत नाही, हे असू शकत नाही, हे असू शकत नाही, राहिलेलं जे उत्तर आहे तर हे तुमचं बरोबर आहे. याला इलिमिनेशन मेथड म्हणतात. आणि याच्यावरती ज्यानं परफेक्ट काम केलं तर 100% सांगतो खूप सारे क्वेश्चन त्याचे बरोबर आले. डोकं शांत ठेवून अभ्यास करा, अर्थात पेपर सोडवा. डोकं शांत ठेवा. परीक्षेच्या काही तास अगोदर चर्चा विनाकारणच्या टाळा. ह्या खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. म्हणून इलिमिनेशन मेथडमध्ये तुम्हाला खूप सारा फायदा देण्यासारखे मॅटर कोणकोणते आहेत, तर प्रत्येक वेळी प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे हे कोणतं हे शोधण्यापेक्षा चुकीची उत्तरं पण शोधा. म्हणजे तुमचं एक राहिलेलं आहे ते बरोबर येतं. कदाचित हे फॅक्टर तुम्हाला खूप चांगला कामी येणार आहे. आणि विषयांचा क्रम जो आहे तो ऑलरेडी मी विषयांचा क्रम अगोदर सांगितलेला होता की जशा पद्धतीनं क्वेश्चन पेपर आलेला आहे आणि 1 पासून सुरुवात करा, तर हे मशीन तुमच्या 100व्या प्रश्नावरती जाऊन थांबलं पाहिजे, नॉन स्टॉप काम केलं पाहिजे. म्हणजेच इंग्लंडमध्ये एक रेल्वेची एक रिअल स्टोरी आहे. एक रेल्वेचं काय झालं होतं, तर ड्रायव्हर खाली उतरला आणि इंजिनने स्पीड घेतलं होतं. तो मूवी आहे अनस्टॉपेबल. एक 30 एप्रिलची एक्झाम झाल्यानंतर तो पिक्चर बघा. तर त्या मूवीचं नाव आहे अनस्टॉपेबल. ओके, अनस्टॉपेबल मूवीचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये जी ट्रेन आहे तर या ट्रेनला अडवण्याचा खूप सारा प्रयत्न केला जातो, परंतु सगळे प्रयत्न विफळ जातात, सगळे प्रयत्न निष्फळ होऊन जातात. आणि ती ट्रेन एका स्टेजला जाऊन काय करते, तर एक ड्रायव्हर त्याच्यामध्ये अचानक चढतो, वेगवेगळ्या मशक्कत केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर, आणि तो ट्रेनला थांबवतो. ती ट्रेन अनस्टॉपेबल जाते, अनस्टॉपेबल. तशाच पद्धतीने आपला ब्रेन सुद्धा 1 to 100 पर्यंत अनस्टॉपेबल काम केलं पाहिजे. मध्ये आधी नागमोडी वळणं घेऊ नका, कारण डिस्ट्रॅक्शन आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. तर तुम्हाला सगळं समजलं. ABCD, इतिहास, चालू घडामोडी, गणित आहे, इलिमिनेशन मेथड आहे आणि विषयांचा क्रम लावत बसू नका. भले मी पेपर देणार आहे, मला इतिहास खूप आवडतो, परंतु मी एकापासूनच सुरुवात करणार आहे. भले तो सायन्स टेक येऊ द्या किंवा माझा न आवडीचा विषय येऊ द्या, परंतु मी 1 पासूनच सुरुवात करणार आहे. कारण का, तर चाकोरीबद्ध काम केल्यानंतर आपलं टार्गेट फिक्स होऊन जातं. पुढील महत्त्वाची घटना आहे, पेपर सोडवत असताना आपल्याला कोणत्या फॅक्टरवरती काम करायचे. आणि हे फॅक्टर खूप मॅटर करतो. ज्या क्वेश्चनवरती तुम्ही शुअर आहात तर त्या क्वेश्चनवरती 100% तुम्हाला तिथं गोलच करायचं आहे. तुम्हाला तुमचे सायन्स कोणते वापरायचे हे पण सांगून जातो. तर 100% 100% प्रश्नाचं उत्तर येतं, तर 100%. 75 म्हणजेच काय, तर याचं हे असू शकतं का, ते असू शकतं का, 3 क्वेश्चनमध्ये खूप सारं कन्फ्युजन असतं. 50% म्हणजे काय असतं, तर 2 उत्तरामध्ये खूप सारी गडबड असते. आणि 25% म्हणजे काय असतं, तर 4ही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतात. अशा वेळी तुम्ही एकतर सिली मिस्टेक करता किंवा तशा वेळी तुम्ही तो क्वेश्चन डायरेक्ट मला येत नाही या कॅटेगरीमध्ये टाकून देता. परंतु 0% मध्ये मला येत नाही या कॅटेगरीमध्ये गेलं तरी चालेल, परंतु तुम्हाला हा जुगार आहे. म्हणजे मी लास्ट टाइम म्हटलं होतं की अभिनेते गुटखा खायला सांगतात आणि क्रिकेटर जुगार खेळायला सांगतात. तशाच पद्धतीने आपण एक जुगार खेळू येतं. तो जुगार आहे आपल्या भविष्याचा, तो जुगार आहे आपल्या सक्सेसबद्दल. आणि तो जुगार जर लागला आपल्या बाजूने डाव, तर कदाचित आपलं लक ओपन होऊ शकतं. आय डोंट नो काय आहे लक म्हणजे, परंतु मला प्रयत्न आणि प्रयत्नावरती खूप सारा विश्वास आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी याचे सर्वोत्तम प्रयत्न केले असेल. सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची वेळ मात्र आता आलेली आहे. तुमचा खूप सारा अभ्यास केलेला आहे, परंतु सर्वोत्तम प्रदर्शन करून स्वतःचं भविष्य त्या OMR सीटमध्ये बंद करू शकता. परंतु याच्यासाठी काम करतात किती, 100%, 75%, 25% आणि 50%. हे सगळे फॅक्टर काम करतात. आणि जे प्रश्न जमत नाही त्याला 0% मध्ये
कन्वर्ट करा, तो 0% प्रश्नच येत नाही, इलिमिनेट करून टाका तो क्वेश्चन, डायरेक्ट कट करून टाका, तो क्वेश्चन पेपरमध्ये नाहीच असं सांगा, परंतु याच्यामध्ये तुम्हाला खेळलं पाहिजे आणि खेळता आलं पाहिजे. कोणता क्वेश्चन 100% येतो त्याच्यावरती मात्र मोठा गोल करून ठेवायचा. वेळेचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाला वेळ किती मिळतो? 35 ते 40 सेकंदाचा, परंतु मी याला कमी करतो, 30 सेकंदाचा वेळ मिळतो पर क्वेश्चन आणि 30 सेकंदामध्ये तुम्हाला एका क्वेश्चनला डील करायचे असते. आणि जेवढे क्वेश्चन वन लाईनचे आहेत तर वन लाईनचे क्वेश्चन सिली मिस्टेक मध्ये जातात. लक्ष ठेवा, तुमच्या मूर्ख चुका कुठं होतात, मूर्खपणासारख्या म्हणजे सिली मिस्टेक्स कुठं होतात, तर वन लाईन क्वेश्चन्स मध्ये. कारण का, तर ज्याचं जास्त वाचन झालेलं असतं त्याला असं वाटतं की नाही हा क्वेश्चन मला येतोय, आणि ज्याचं कमी वाचन झालेलं असतं तो बरोबर तो क्वेश्चन वाचतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की आपलं वाचन जास्त झालेलं असतं आणि त्या वाचन जास्त झाल्याच्या ॲटिट्यूडमध्ये आपण काय करून घेतो, तर सिली मिस्टेक करतोय, खूप नॉर्मल चुका असतात. आणि मग बाहेर आल्यानंतर कळतो की अरे यार याचं उत्तर तर हे असायला पाहिजे होतं, मी काय करून आलो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाळण्यासारख्या आहेत आणि ह्या टाळता आल्या पाहिजेत. आणि येतं काय असतं, आपलं स्पीड खूप हायड्रो स्पीड असतं, खूप सुपरसोनिक सारखं स्पीड असतं आपलं ब्रेन. आणि आपलं तिथं हात जरी कमी चालत असेल तर आपलं ब्रेन काय करतं, अनेक क्वेश्चन्स एका वेळी मल्टिपल क्वेश्चन सॉल्व्ह करत असतं. आणि अशा वेळी म्हणजे गोल करत असताना खूप साऱ्या लोकांचा प्रॉब्लेम चुकतो की 3 नंबरला जर 4 करायचं होतं, 4 नंबरला जर 2 करायचं होतं, 1 याला करायचं होतं, तर याच्यामध्ये आपण मिस्टेक करून देतो. जे शेवटचे 7-8 मिनिट आहेत गोल करायचे, तर याच्यामध्ये पण मिस्टेक होते. 4, 2, 1 याच्यामध्ये काय असतं की 5 नंबरचा क्वेश्चन आपण सोडवल्यानंतर 6 नंबरचा असतो, मग आपण 3, 4, 5लाच काय करून देतो, 5 नंबरलाच 1 करून देतो. झाली सिली मिस्टेक. सिली मिस्टेक होण्याचे खूप सारे प्रकार आहेत, परंतु व्यवस्थित क्वेश्चन क्रमांक आणि त्याचं उत्तर हे 2-2, 3-3, 2-2, 3-3 असं जर लक्षात ठेवलं तर शेवटच्या 8 मिनिटांमध्ये तुमचे 70 ते 80 अटेम्प्ट्स कव्हर होतात, गोल होऊन जातात. आणि तुम्ही शेवटचे 7-8 मिनिट तुम्ही परत एकदा रिव्ह्यू करू शकता क्वेश्चन्स. आणि त्याच्यासाठी वेळ पाहिजेच पाहिजे. कारण का, तर काही क्वेश्चन्स तुमच्याकडून येत असतात, परंतु वाचण्याच्या गडबडीमध्ये आणि घाई गडबडीमध्ये तो क्वेश्चन राहून गेलेले असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर शांत स्वभाव ठेवा. म्हणून सांगितलं होतं कोणत्याही युद्धाच्या अगोदर बुद्ध आठवायचा, म्हणजे शांतपणे आपण ते युद्ध जिंकू शकतो. आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध पाहिजे, वर्धमान महावीर पाहिजेत. आणि तशा पद्धतीनं त्यांनी केलेले जे मेडिटेशन होतं, त्यांनी केलेली जी प्रचंड शक्ती होती, तर ही शक्ती म्हणजेच काय असतात की आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवायचं. एखादा क्वेश्चन म्हणजे परीक्षेच्या अगोदर जो तुम्ही मेडिटेशन करत राहिला, मेडिटेशन म्हणजेच काय, हजारो वर्षापूर्वी हिंदू धर्मामध्ये साधू ऋषी मुनी हेच करत होते. 12 वर्ष थांबायचे, देवाला प्रसन्न करायचे, काय मागायचं तर याची बायको मला पाहिजे, त्याची एवढी शक्ती मला पाहिजे, त्याचबरोबर मला रात्री दिवसा मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला कोणत्या शस्त्राने मरण नको, आत नको बाहेर नको, हे खूप सारे वर मागत होते. अशातच या हिंदू धर्मातून हे मेडिटेशन कुठं शिफ्ट झालं, वर्धमान महावीर, त्याच्यानंतर गौतम बुद्धाकडे. आणि गौतम बुद्धांनी हे मेडिटेशनला कसं टाकलं, तर तुम्ही फक्त तुमच्या श्वासावरून तुम्ही स्वतःची बॉडी आणि स्वतःला कंट्रोल करू शकता. कोणतीही भावना असेल, कोणतेही दुःख असेल, कोणतेही द्वेष असेल, तर हे सगळं तुम्ही कंट्रोल करू शकता फक्त तुमच्या श्वासावरती. परीक्षा होण्याच्या अगोदर, परीक्षा पेपर येण्याच्या अगोदर 15 ते अर्धा तास तुम्हाला दिला जातो. या अर्धा तासामध्ये काय करायचं, फक्त श्वासावरती नियंत्रण ठेवा. श्वास फक्त आत येतोय बाहेर सोडा, आत येतोय बाहेर घ्या, आत घ्या बाहेर घ्या, याच्यावरती नियंत्रण ठेवा. डोळे झाका थोडा वेळ, काय असेल तो हा तुमचा जो गोड आहे, तुमचा जो गॉड आहे, तर त्याला आठवत राहा. अर्थात श्वासावरती नियंत्रण ठेवा. तुमची बॉडी एकदम कूल होणार आहे आणि तुम्ही व्यवस्थित परफेक्ट होणार आहे त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये. म्हणजेच काय, तर शांत स्वभाव ठेवा. अग्रेसिव्हली भूमिका घेऊ नका परीक्षेच्या काही कालावधीपर्यंत आणि परीक्षा झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं आहे. आणि नेहमी स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण का, तर ही सर्वात मोठी एनर्जी आहे जो स्वतःला तुम्हाला रिपेअर करते, स्वतःला तुम्हाला परफेक्शनकडे घेऊन जाते आणि स्वतःला एका चौकटीमध्ये बंद करते, जो प्रशासनाचा आदर्श अधिकारी तुमच्यातून एखादा बाहेर येतोय. आणि म्हणूनच जे लेक्चर्स ऐकतात त्यांना तर 100% फायदा होणार आहे. परंतु तुमचे जर जवळचे कोणी असेल तर यांनाही लेक्चर पाठवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्या परीक्षेमध्ये हा ठसा उमटवतील. आणि ठसा उमटवल्यानंतर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला 3 सायन्स अप्लाय करायचे आहेत. हे सायन्स कोणते आहेत, हे साइन तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही खूप महत्त्वाचे आहेत. आणि या तिन्ही सायन्सचा, तिन्ही चिन्हांचा खूप मोठा उपयोग होणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये. कोणते चिन्ह आहेत हे, जर प्रश्न क्रमांक 1 आहे आणि हा प्रश्न मला जर सोडवता येत असेल, तुम्हाला सांगितलं उत्तरपत्रिका OMR शीट खूप लांबपर्यंत ठेवायचे, त्याच्यावरती पाणी, हात, घाम काहीही पडता कामा नाही, कारण त्याची पुरेपूर काळजी घ्यायची, कारण ते रिप्लेस होत नाही आणि नवीन सुद्धा आपल्याला दिले जात नाही आयोगाकडून. त्याच्यावरतीच आपल्याला खेळावं लागतं, ज्याच्यामध्ये आपलं भविष्य बंद होणार आहे. आणि त्याच्यामुळे OMR शीटची योग्य आणि तंतोतंत काळजी घ्यायची आहे. परीक्षेच्या जाण्या अगोदर खूप सारे तुम्ही मटेरियल व्यवस्थित घेऊन जात आहे, पाण्याची बॉटल सहित. तर परीक्षेला 1 नंबरचा क्वेश्चन समजा तुम्हाला प्रश्नपत्रिकेतला योग्य सोडवलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला बरोबरचं चिन्ह करायचं आहे. म्हणजे
क्वेश्चन मार्कच्या हा प्रश्न आहे असं चिन्ह करा आणि याच्या खाली 1 2 3 4 आहेत. खूप लहान लहान गोष्टी सांगाव्या लागतात मित्रांनो. तुम्ही सगळेजण मला माहिती आहे की वेल एक्सपिरियन्स्ड असला, परंतु बिगनर पण आहेत, खूप सारे नवीन पण आहेत ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होणार आहे मी अपेक्षा करतो. तर हा प्रश्न क्रमांक, या प्रश्नावरती काय केलं मी, बरोबरचं चिन्ह केलं. म्हणजेच मी रिव्ह्यू करत असताना माझा टाइम जाणार नाही की मी हा क्वेश्चन सोडवलेला आहे. आणि याच्यामध्ये उत्तर काय येतं तर हे 2 नंबरचं उत्तर आहे, त्याला गोल करा, त्याला बरोबरचं राईट चिन्ह करून द्या. म्हणजे तुमचा परतचा जो रिव्ह्यूचा टाइम आहे 7-8 मिनिटाचा, तर हा इथं टाइम जाणार नाही. परंतु तुम्हाला जर प्रश्न जमतच नाही तर हा प्रश्न क्रमांक आहे 8 नंबरचा आणि हा क्वेश्चन अजिबात जमत नाही. कितीतरी लॉजिक लावा, ट्रिक्स लावा, नॉलेजचा उपयोग करा, इकडं तिकडं विचारा, कोणालाच काही जमत नाही. तर या प्रश्नाला काय करा, टोटल असा क्रॉस करून द्या. म्हणजेच जेव्हा परत तुम्ही रिव्ह्यूला जाणार आहे तर त्यावेळी तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे हा प्रश्न मला तर जमतच नाही, मग याच्यावरती मी परत एकदा टाइम अजिबात घालवणार नाही. लक्षात येतं, हे सायन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि मॅटर करतात. खूप लहान लहान लेकरांसारख्या गोष्टी आहेत, परंतु तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहात, त्याचबरोबर परीक्षा देण्याच्या एक्सपिरियन्सने लहान आहात आणि म्हणूनच आय नो की माझ्यापेक्षा खूप सारे सिनियर्स असतील, परंतु जर ह्या ट्रिक्स वापरल्या नसतील म्हणूनच तुम्ही वापरायला सुरुवात करा आतापासूनच. आणि हे टाइम टेकिंग आहेत आणि हे लहान लेकरांसारखे जरी असतील तर बेनिफिशियरी आहेत, खूप सारा फायदा होणार आहे. 100% परीक्षा झाल्यानंतर सांगा मला हे परीक्षा कशी, ह्या ट्रिक्सचा उपयोग झाला की नाही. 100% तुम्ही मला रिव्ह्यू द्यायचा आहे व्हॉट्सअपवरती. माझा नंबर इथं दिलेलाच आहे ऑलरेडी, हिस्ट्री बाय सचिन गोळी. त्याचबरोबर हिस्ट्री फॉर ऑल इंडिया 1 2 3 हा माझा युजर नेम आहे. लक्षात ठेवा, टेलिग्रामला जे लोक इंडिया 1 2 3 इंडिया 1 2 3 हा माझा युजर नेम आहे, याच्यावरती टेलिग्रामला रिप्लाय देऊ शकता. त्याच्यानंतर माझा मोबाईल नंबर तुम्हा सगळ्यांकडे आहेच, अभ्यासातील अडचणींसाठी मी हा नंबर देतोय सगळ्यांना, 95 45 96 97 98 44 87. ठीक आहे, ह्या दोन्ही नंबरपैकी कोणत्यावरही मला फोन करा, मेसेज केला तरी चालतंय. ठीक आहे, तर मला प्रश्न जमतच नाही याच्यावरती मला असे टिक मार्क करायचे. मग याच्या प्रश्नांची जी उत्तर्स आहे तर याच्यावरती आपल्याला मॅटर करत नाही की इथंपर्यंत पोहोचण्याचा. परंतु अजून एक काम करते की मला समजा इथं 9 नंबरचा क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न मला वाटतोय येतोय, म्हणजेच काय तर इथं 50 आहे, इथं 25% काम करतं, इथं 75% काम करतं. तर अशा फॅक्टरमध्ये तुम्हाला या प्रश्नाला काय करायचं, व्यवस्थित रिमार्क करून द्यायचं आहे. म्हणजेच या प्रश्नाला मी गोल करून ठेवतोय. हा गोल केला म्हणजेच काय तर मी हा प्रश्न पुनर्विचारार्थ ठेवलेला आहे. पुन्हा एकदा या प्रश्नावरती मी विचार करणार आहे, याच्यासाठी मी हे साइन करतोय. म्हणजे तुमचा वेळ जो आहे तर हा प्रश्नावरती जाणार नाही, या प्रश्नावर जाणार नाही, परंतु या प्रश्नाला जाण्यासाठीचा जो वेळ आहे, कारण इथे 1-1 सेकंद महत्वाचा आहे आणि 1-1 सेकंद जर महत्वाचा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो सेकंद इथं कन्वर्ट करायचा आहे पॉझिटिव्हमध्ये, हा प्रश्न सोडवण्यामध्ये. आणि म्हणूनच अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. त्यानंतर आय होप्स तुम्हाला सगळ्यांना हे चिन्ह व्यवस्थित समजलेत आणि परीक्षा झाल्यानंतर याचा उपयोग कसा झाला किंवा तुम्हाला उपयोग झाला की नाही हे मला नक्की कळवा या नंबरवरती. पुढे जातोय, अटेम्प्ट्स. खूप साऱ्या मुलांचा प्रश्न असतो, कॉमन क्वेश्चन आहे हा की अटेम्प्ट्स किती असायला पाहिजे. मी तुम्हाला परफेक्ट आणि एकच आकडा, एकच डिजिट नाही सांगणार आहे. कारण का तर ज्याचा अभ्यास झालेला आहे त्यांनी क्वालिटीवरती वर्क करा, क्वांटिटीवरती वर्क करण्यापेक्षा क्वालिटीवरती वर्क करा. आणि ज्याचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे त्यांनी क्वालिटीवरती काम करतायच, त्याचबरोबर तुमचे ॲक्युरेसी लेवलवरती काम करा. 100% तुम्ही जेवढं सोडवता तेवढेच बरोबर येणार आहेत. आणि मग अशा लोकांसाठी अटेम्प्ट्स वेगळा असतो, ज्याचा अभ्यास खूप कमी झालेला आहे. अशा लोकांचा अटेम्प्ट त्याच्यापेक्षा जरा जास्त असू शकतो, कारण निगेटिव्हमध्ये जरी गेलं तर पॉझिटिव्ह क्वेश्चन मात्र चांगले क्वेश्चन बरोबर जास्त येऊ शकतात. त्याच्यानंतर ज्यांचा अभ्यास काही झाले नाही आणि असे काही नमुने असतात की एक जर धरलं तर ते प्रत्येक वेळी 3-3 3-3 2-2 3-3 4-4 1-1 अशा प्रकारचं काम करतात आणि त्यांचे पण क्वेश्चन खूप सारे बरोबर येतात. ते 100% अटेम्प्ट करतात. म्हणजे ते लोक ते उत्तम नमुने असतात आणि ते 100 पैकी 100 सोडवून येतात. लक्षात ठेवा. पण आपल्याला असं करायचं आहे का, रिस्क आहे, लाईफ बनते आपली, वर्षात एकदाच परीक्षा आहे आणि वर्षात एकदाच परीक्षा हे जर नाही झालं तर काय खूप साऱ्या लोकांना जॉब करावा लागतो. आणि MPSC करणारी लोक खूप गरीब परिस्थितीतून येतात, खूप साऱ्या श्रीमंत परिस्थितीतून खूप कमी लोक काम करतात, खूप इकडे येतात. मला नाही वाटत की कोणाच्या घरी 100 किलोमीटरची जमीन आहे, कोणाच्या घरी BMW 8-10 BMW आहेत. तुम्हाला प्रत्येक क्लासला आणि प्रत्येक कॉलेजला आणि प्रत्येक ठिकाणी जायला 2-4 नौकर तिथं गाड्यांच्या चावे घेऊन येतात. आज कोणती घ्यायची, मर्सिडीज, BMW, जगवार, लँड रोवर, रेंज रोवर अशी गाडी घेऊन जायची. प्रत्येकाची ही परिस्थिती नाही. काही लोकांची असेल पण ते MPSC करणार नाही, ते बिझनेस करतील. परंतु ज्यांची परिस्थितीच नाही अशी, तर ह्या लोकांना हे काम करणं खूप गरजेचं आहे.
आणि तुमचं आयुष्य जर उज्ज्वल बनवायचं असेल तर 30 एप्रिल ही खूप महत्त्वाची संधी आहे. दिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी आणि डोंट मिस इट. अजिबात याला मिस करू नका. आणि मग याच्यामध्ये जर तुमचा अटेम्प्ट्स किती असायला पाहिजे तर प्रत्येक कॅन्डिडेटचा अटेम्प्ट हा वेगळा असायला पाहिजे. परंतु मला असं वाटतं की ॲक्युरेसी लेवल जी आहे तर या ॲक्युरेसी लेवलवरती तुम्ही भर दिला पाहिजे आणि या ॲक्युरेसी लेवलने भर जर दिला तर तुमचा अटेम्प्ट हा तुमच्या पद्धतीनं वेगवेगळा असायला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी हा तुमचे प्रश्न 15 पैकी 15 बरोबर आलेच पाहिजेत असं काहीच नाही. तर 15 पैकी किती प्रश्न बरोबर आल्यानंतर आपला रिझल्ट येऊ शकतो. गंमत सांगतो, इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, मी ऑलरेडी खूप साऱ्या लेक्चर्समध्ये सांगितलं की तुमचे प्रश्न 100% तुमची अभ्यास हा 100% जरी झाला असला, तुमचा अभ्यास हा 90% होऊ द्या, 80% होऊ द्या, त्याचबरोबर 70% होऊ द्या, मी तर म्हणतो 50% जरी झाला तरी तुमचं पास होण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत. त्याचं कारण सांगतो, कॉन्फिडन्स. आणि कॉन्फिडन्स आणि फुल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ह्या दोन गोष्टी तुम्हाला विजेता बनवतात, तुम्हाला विनर्स बनवतील. कशा सांगतो. प्रत्येक 15 प्रश्नांपैकी तुमचे उत्तर 7 बरोबर आले तर 7 सब्जेक्ट आहेत तर 7 गुणिले 7 जर केलं, प्रत्येक सब्जेक्टला तुमचे 7 बरोबर आले. इथं मी बरोबर करतोय, काही मिस्टेक झालेले आहे तर लक्षात ठेवा. तर प्रत्येक विषयामध्ये 7 प्रश्न बरोबर आले आणि प्रत्येक सब्जेक्टमधले 7 आले तर 49 कट ऑफ होतो. तिथं 7 प्रश्न बरोबर आले, 7 सब्जेक्टमध्ये तुमचे जर 8 बरोबर आले तर 56 होऊन जातात. ठीक आहे. आणि 7 विषयामध्ये प्रत्येक विषयाचे 9 प्रश्न जर बरोबर आले तर तुमचे इथं 63 होऊन जातात. आणि 7 विषय आहेत आणि तुमचे प्रत्येक विषयातले 10 जर बरोबर आले तर इथं तुमचे 70 होऊन जातात. म्हणजे सांगायचा उद्देश काय होता, हे ॲक्च्युली टायपिंगमध्ये मिस्टेक झाली. तर इथं समजून घ्या काय सांगायचं ॲक्च्युली मला. तर प्रत्येक 7 सब्जेक्टमध्ये 7 मार्क जर घेतले तर 49 झाले, 8 मार्क घेतले तर 56 झाले, 9 घेतलं तर 63 झाले, 10 मार्क घेतले तर 70 झाले. आन्सर की जिंदगीत बघायची वेळ येणार नाही, डायरेक्ट फायनल लिस्टमध्ये बघायचं की मेन्सला कोणत्या तारखेला मेन्स आहे माझे. लक्षात आलं. इथं जाऊ नका, याच्यावरती या सगळेजण. आणि याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 7 गुणिले 7 करा, 7 गुणिले 8 प्रश्न बरोबर करा, 7 गुणिले 9 प्रश्न बरोबर सोडवा, 7 गुणिले 10 प्रश्न बरोबर सोडवा. मी म्हणतो काय, ह्या 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येण्याची गरज आहे का? बिलकुल गरज नाही. तर प्रत्येक विषयामध्ये जर तुमचे एवढे प्रश्न बरोबर आले तर तुमचा PSI ला बसू शकतो, STI ला बसू शकतो, ASO ला बसू शकतो, क्लर्कला बसू शकतो. प्रत्येक परीक्षेमध्ये 15 पोस्ट आहेत, 15 पोस्टचा कट ऑफ हा याच रेंजमध्ये लागतो. आणि म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की 60+ टार्गेट दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की इथं 63 आहे. म्हणजेच तुम्हाला या 15 पैकी तुमचे जर 9 बरोबर येत असतील तर 9 म्हणजेच किती पर्सेंट होतात, तर 45% जर तुमचे बरोबर आले तर तुम्हाला PSI STI ASO सगळ्या पोस्टसाठी क्वालिफाय होऊन जातात. म्हणजे 63 मार्क आहेत, आन्सर की बघायची गरज नाही तुम्हाला. हा फॅक्टर तुम्हाला खूप मॅटर करतो. म्हणून लक्षात ठेवा, याच्याऐवजी हे लक्षात ठेवा की प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुमचे 7, 8, 9, 10 इथपर्यंत जरी बरोबर आले तर त्याला ॲक्युरेसी लेवल म्हटलं जातं. आणि हे ॲक्युरेसी लेवल तुम्हाला व्यवस्थित गाठायचं. मग प्रत्येकाचा कट ऑफ जो अटेम्प्ट आहे हा 70 असू शकतो, 80 असू शकतो, 90 असू शकतो, काही लोकांचा 100 असू शकतो. मला असं वाटतं की याच्या खाली तर अटेम्प्ट नसायलाच पाहिजे 70च्या खाली. कारण का ग्रुप B आणि C एकत्र केलेल्या परीक्षा आहेत. आणि काही गोष्टी टाळायच्या आहेत, डूज अँड डू नॉट. तर याच्यामध्ये नकारात्मकता टाळा, सिली मिस्टेक्स खूप साऱ्या होतात. आणि अजून एक लक्षात ठेवा, 2 सिली मिस्टेक झाल्या एक्सक्यूज आहे, तुम्हाला माफी आहे. 2च्या वर गेला रिझल्ट जाऊ शकतो. लक्षात राहते माझे शब्द. 2 झाल्या इट्स ओके आहे, पण 2च्या वर जर गेल्या निगेटिव्हमध्ये रिझल्ट जाऊ शकतो. कारण का, तर इथं एका बॉलमध्ये 6 रन मारायचे आहेत. मॅच जिंकूही शकतो, मॅच हरवू शकतो. आणि भारताचे अनेक क्रिकेटर्स आहेत की ज्यांनी मॅच जिंकून दिलेले एका बॉलमध्ये 6 मारून. कदाचित कोलकात्याचा एक बॅट्समन होता, पहिल्या 15 बॉलमध्ये त्याच्या 2-4 रन होत्या, परंतु शेवटच्या 6 बॉलमध्ये त्याने 36 का 35 रन काढले होते. म्हणजे असे प्लेयर आहेत, आपल्यामध्ये पण असे प्लेयर्स आहेत की जे मॅच जिंकून देतात. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला 6 मारता आला पाहिजे, आपल्याला धोनी होता आलं पाहिजे. म्हणजे वर्ल्ड कप सुद्धा त्या 6 मारूनच जिंकायचा ॲटिट्यूड असायला पाहिजे आपल्यामध्ये. आणि म्हणून 2 मिस्टेक्स इट्स ओके आहेत. 2च्या जर वर गेला तर निगेटिव्ह रिझल्ट येतो. म्हणून 2 मिस्टेक्स फक्त एक्सक्युजेबल आहेत. त्यानंतर अनावश्यक चर्चा टाळा, नवीन वाचत बसू नका, सराव पेपर तर सोडवूच नका, कारण ते तुमचं डिमोटिवेट करतील. हा क्वेश्चन मला नवीनच आहे, वाचलंच नाही, झालं डिमोटिवेट. सगळ्या केलेल्यावरती पाणी फिरून जातं. म्हणून क्वेश्चन पेपर सोडवू नका आणि कोणाबरोबर वाद घालू नका. म्हणजेच घरातून निघत असताना, त्याच्या अगोदरच्या परीक्षेचा कालावधी, घरातून निघत असताना आणि त्याच्यानंतर तिथं पोहोचत असताना वेगवेगळे जे व्हेकल्स असतात किंवा तिथं पिकअप ड्रॉप करणारे लोक असतात, तर कोणाशीच वाद घालू नका. म्हणजे तिथे एक्झामिनर असो, शिपाई असो, कोणी असो, तर वाद घालू नका. कारण का, तर मानसिकता बिघडून जाते. आणि मानसिकता एकदा जर बिघडली तर 11 ते 12 या पेपरमध्ये 100 प्रश्नावरती त्याचा परिणाम होतोय. आणि म्हणून स्वतःला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करा, एकदम आतमधून शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
लवकरच आपली राज्यसेवा कंबाईंड मुख्य परीक्षेची बॅच आपली ॲप्लिकेशनमध्ये लॉन्च करतोय. त्यानंतर राज्यसेवा वन डेची बॅच आहे. मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण 30 एप्रिल झाल्यानंतर तुटून पडणारे जानेवारी 4 जानेवारीच्या पेपरवरती, तर त्याची सुद्धा वन डेची बॅच आहे. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन, आधुनिक, त्याचबरोबर महाराष्ट्राचा समाज सुधारक सगळं इन्क्लुडेड असणारा हा राज्यसेवेची कंबाईनची बॅच आहे. राज्यसेवा वन डेची बॅच आहे. तर ही तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळे या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल होऊन जाते. त्याचबरोबर ही राज्य कंबाईंड मुख्य परीक्षेची बॅच सुद्धा आपल्याला अवेलेबल होऊन जाते. आणि मला असं वाटतं की अब समय आ गया आहे स्वतःला एक्झामाइन करायचा, स्वतःच्या सक्सेसच्या चौकटीमध्ये बसवण्याचा. आणि या चौकटीत बसवण्यासाठी मी मार्गदर्शक या नात्याने एक अनुभवाच्या जोरावरती तुमच्यापर्यंत जो आतापर्यंत एक्सपिरियन्स मांडला होता, नॉलेज बेस तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवल्या होत्या, त्याचबरोबर ज्या ज्या गोष्टी माझ्याकडून मला देता आल्या होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कस लावायचा आहे 30 एप्रिलच्या एक्झाम्समध्ये. 1 तास आपल्या जिंदगीचा असू शकतो. जसं म्हटलं जातं पोलिओमध्ये की 1 बूंद जिंदगी के, तसं हा 1 तास आपल्या जिंदगी बदलण्यासाठी आपल्याला कारणीभूत ठरणार आहे. आणि म्हणूनच या संयुक्त गट ब आणि गट क ह्या दोन्ही पूर्वपरीक्षेसाठी 30 एप्रिलसाठी माझ्याकडून, माझ्या प्लॅटफॉर्मवरून आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण माझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे, तर मी हा विश्वास कधीच कमी किंवा कधीच अविश्वासामध्ये परिवर्तित होऊ देणार नाही. आणि याच्यासाठी की परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळावं, चांगलं सक्सेस मिळावं, चांगले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत, आणि त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट असतील आणि खूप खूप शुभेच्छा असतील. कदाचित या परीक्षेनंतर तुम्ही मला मेसेज करायला पाहिजे की पेपर खूप सोपा गेला, आणि मला नक्की कळवा पेपर झाल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपवरती किंवा माझ्या मोबाईलवरती मला सांगा मेसेज करून की पेपर छान गेला. कॉल करा किंवा मेसेज करा. आणि तुम्हाला 30 एप्रिलच्या एक्झामसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. डू युअर बेस्ट. सर्वोत्तम प्रदर्शन तुमचं झालं पाहिजे, जेवढे मला इथं ऐकतायत, जेवढे मला इथं फॉलो करताय. ठीक आहे. हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. जाता जाता लाईक, आणि त्याबरोबर लेक्चर कसं वाटलं तर एक कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच अनेक लेक्चर्स येतील, तर ह्या लेक्चरसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राइब करावं लागेल. आणि पुन्हा एकदा या संयुक्त गट ब आणि गट क च्या परीक्षेमध्ये तुम्हाला सक्सेस होण्यासाठी आणि त्याचबरोबर पेपर अतिशय सोपा जाण्यासाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.